हॅलो एव्हरीवन, सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आजच्या लेक्चरमध्ये. मी मुसळे सर. मित्रांनो, या ठिकाणी आपण आजच्या लेक्चरमध्ये महाराष्ट्र जे टी एक्झाम 2024 होणार आहे, तर त्या एक्झामच्या अनुषंगाने खूप महत्त्वाचं लेक्चर या ठिकाणी घेतोय. जनरली आपण येणाऱ्या पेपरची तयारी करत असताना प्रिव्हियस इयरमध्ये याच पेपरमध्ये कसे प्रश्न विचारले गेले होते याचा अभ्यास जर अगोदर चांगल्या पद्धतीने जर केला, प्रश्न जर समजून जर घेतले आणि जर त्या अनुषंगाने जर आपल्या अभ्यासाचं जर चांगलं जर नियोजन जर केलं, तर निश्चित येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं स्कोर करता येतो. तर या सगळ्याच्या अनुषंगाने आपण आजचा जो लेक्चर आहे याच्यामध्ये टीईटीचा जो 2018चा जो काही पेपर झालेला आहे, पेपर 1 का जो इयत्ता पहिली ते 5वीच्या गटासाठी होता, त्या पेपरचे ॲनालिसिस घेणार आहोत. तर जनरली ह्या जुने पेपर जरी पाहिले तरी पेपरचा गट आणि पेपरची लेवल ही मला सारखीच जाणवते. आणि मी तुम्हाला या अगोदरही सांगितलेलं आहे की जी MPSC मार्फत जी गट क घेतली जाते, तर कुठंतरी हा गट कच्या लेवलचा पेपर आहे असं म्हणायला हरकत नाही. चला आपण लेक्चरला या ठिकाणी सुरुवात करणार आहे मित्रांनो. तर जनरली आपण आत्तापर्यंत काय काय केलेलं आहे हे समजून घ्या. आपण आपल्या यूट्यूब चॅनलला महा TET 2021चा पेपर 1 घेतलेला आहे, पेपर 2 सुद्धा घेतलेला आहे, 2020चा पेपर 1 आणि 2020चा पेपर 2 सुद्धा आपण या ठिकाणी घेतलेला आहे. आणि ह्या सगळ्या लेक्चरला आपण खूप चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद दिलेला आहे, तर सगळ्यांचं धन्यवाद. तर मित्रांनो, माझा लेक्चर तुम्हाला थोडा जरी आवडत असेल किंवा माझा जो लेक्चर आहे हा तुम्हाला वाटत असेल का हा किंचित जरी उपयोगाला पडत असेल येणाऱ्या एक्झामसाठी, तर आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो तुम्ही सबस्क्राईब करा. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, जोही कोणी हा लेक्चर ऐकल आणि त्याला आवडला तर कृपया लाईकचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आम्हाला पुढचे लेक्चर घ्यायला थोडीशी ऊर्जा मिळते, हे समजून घ्या. तर आजचा जो लेक्चर आहे आपला 5 नंबरचा आहे ह्या सिरीजमधला. स्टेप बाय स्टेप आपल्याला उरलेले 11पर्यंतचे पेपर घ्यायचे आहेत. तर हा डेटा तुम्हाला अगदी फ्री ऑफ कॉस्ट मी तुम्हाला यूट्यूबला देतोय. कितीही वेळा तुम्ही पाहू शकता, पाहण्याचं इथं बंधन नाही आहे. फक्त रिक्वेस्ट अशी आहे का चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, जेणेकरून थोडेसे व्ह्यूज दिसतात आणि आम्हालाही जरा लेक्चर घ्यायला ऊर्जा मिळत असते. थोडंसं ह्या गोष्टीवर थोडं लक्ष द्या. तर आजचा जो पेपर आहे आपला 2018चा पेपर आहे, पेपर 1 समजून घ्या. हे सगळ्या गोष्टी घ्यायच्यात. तर ठरल्याप्रमाणे माझ्यासाठी मी 1 मिनिट देणार आहे. आता तुमच्यासाठी सुद्धा इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. आता भले तुम्ही TETची एक्झाम देताय, परंतु TETची तयारी करणारे किंवा माझे शिक्षक बंधू भगिनी आहे ते मोठ्या संख्येने राज्यसेवा, गडब आणि गटकसारख्या एक्झामला ट्राय करतात, किंबहुना देतही आहेत. आणि माझे भरपूर विद्यार्थी इथून मागं का जे ऑलरेडी DED झालेले आहेत, BEd झालेले आहेत, पण या ठिकाणी PSI, STI इवन राज्यसेवेमार्फत अनेक पदांवर सिलेक्ट झालेले आहे. त्यामुळे तुम्ही निश्चित या परीक्षांना ट्राय करा, काही हरकत नाही आहे. परंतु तुम्ही जर पुढे जर तयारी करत असाल तर तुमच्या दृष्टीनं एक अत्यंत उपयुक्त असे काही ऑनलाईन कोर्सेस आपले ॲप्लिकेशन आहे बघायचं. ॲप्लिकेशनचं नाव विसरू नका. हा लेक्चर कधी राहणार तुम्ही कधीही सर्च करू शकता. गुगल प्ले स्टोअर जे आहे त्याच्यावर सर्च करायचं MPSC इंग्लिश अकॅडमी. हे ॲप्लिकेशनवर मी आता 3 अत्यंत हायेस्ट क्वालिटीचे अशा रत्न या ठिकाणी रेकॉर्डिंग अशा स्वरूपात माझं चालू आहे आणि अशा बॅचेस लॉन्च केलेल्या आहे. त्यातली पहिली जी काही बॅच आहे ती आहे आपली समुद्रमंथन. समजून घ्या, समुद्रमंथन व्होकॅब्युलरी. तर जनरली ही एक फुल लेंथ बॅच आहे. जर 50 प्रश्न आयोग विचारतं आणि 50 पैकी 20-22पर्यंत कधीकधी 25पर्यंत जर वेटेज जर व्होकॅब्युलरी जर असेल तर व्होकॅब्युलरी दुर्लक्षित होता कामा नये. आणि त्या अनुषंगानं अगदी फुल अँड फायनल अगदी डेडिकेटेड कंटेंट तुम्हाला ह्या व्होकॅब्युलरीच्या कोर्समध्ये दिलेला आहे. 2 नंबरचा जो काही कोर्स आहे मित्रांनो तो PYQ अनालिसिस. मी नेहमी ह्या कोर्सच्या बाबतीत आग्रही असतो, किंबहुना जर तुम्ही पुढे एक्झाम देणार असाल तर त्या परीक्षेचा इतिहास काय, इथून मागच्या पेपर्समध्ये प्रश्न कसे विचारले होते, प्रश्नांचं एलिमिनेशन कसं करायचं. बऱ्याच वेळा प्रश्नांविषयी आपल्याला रूल्स माहीत नसतात, पण जी काय बेसिक इन्फॉर्मेशन आहे त्याच्या आधारे प्रश्नांची उत्तरं कशी द्यायची आणि उत्तरांमध्ये अचूकता कशी आणायची, या सगळ्या गोष्टींवर खूप पद्धतशीरपणे मी एफर्ट्स घेऊन हा कोर्स मी पूर्णपणे रेडी केलेला आहे. हा कोर्स आता पूर्णपणे रेडी आहे, तुम्ही जॉईन करू शकता. आणि सगळ्यात माझी अगदी फ्लॅगशिप बॅच ज्याला आपण म्हणू शकतो का, जी अगदी माझी ड्रीम बॅच आहे ती अगदी आपली आहे ऑफिसर बॅच. तर ही बॅच तुमचा इंग्लिशचा प्रॉब्लेम 100% सॉल्व्ह करून देणार आहे. राज्यसेवा, गडब, गटक, डिपार्टमेंटल ASO, डिपार्टमेंटल PSI कुठलीही एक्झाम असू द्या, तर या एक्झामसाठी अगदी फुल अँड फायनल तर ह्या ऑफिसर बॅचमध्ये बेसिक टू ॲडव्हान्स इंग्लिश ग्रामर कंप्लीट शिकवलं जाणार आहे. त्याचबरोबर कोर्स 1 आणि कोर्स 2 हे दोनही कोर्सचा समावेश ह्या कोर्समध्ये मी ॲज इट इज केलेला आहे.
त्यामुळं ऑफिसर बॅच जर जॉईन केली तर हे 2 कोर्स जॉईन करण्याची गरज नाही, कारण ह्या 2 कोर्सचा समावेश ऑलरेडी याच्यामध्ये असणार आहे. प्लस तुम्हाला बेसिक टू ॲडव्हान्स सगळं ग्रामर पद्धतशीरपणे शिकवलं जाणार आहे. त्यामुळे हा जर कोर्स जॉईन जर केला तर इंग्लिशचा तुमचा प्रॉब्लेम 0 होणार आहे, हे लक्षात ठेवायचं. तर त्या अनुषंगाने हा कोर्स सध्या सुरू आहे. तुम्ही विचार करू शकता, किंबहुना डोक्यामध्ये ठेवा. पुढे जर तुम्हाला कधीही गरज वाटली, तुमच्या मित्रांनी जर तुम्हाला विचारलं, तर तुम्ही मुसळे सरांचा हा ऑफिसर बॅच नावाचा कोर्स तुम्ही सजेस्ट करू शकता. चला, आपण आता काय करायचं, वेळ न दवडता आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. हा 2018चा पेपर आहे, लक्षात ठेवायचं. आणि हा पेपर 1 आहे. याच्यानंतर आपल्याला अल्टरनेट डेजला एक दिवस सोडून मी या ठिकाणी पेपर 2 सुद्धा घेणार आहे आणि बाकीचे पण स्टेप बाय स्टेप तुम्हाला इंट्रोड्यूस करेल. तर ह्या पेपरमध्ये जे 30 प्रश्न आलेले आहेत त्याचं ॲनालिसिस या ठिकाणी करून घेऊया. बघायचं, व्यवस्थितपणे वाचायचं. चूज द करेक्ट सिनॉनिम, समजून घ्या, सिनॉनिम ऑफ द गिवन वर्ड. तुम्हाला सिनॉनिम आणि अँटोनिम ह्या घटकावर मित्रांनो 100% प्रश्न येतो. म्हणजे हा एक असा टॉपिक आहे का त्याच्याशिवाय तुमचा पेपर कधीच रेडी होणार नाही, कंप्लीट होणार नाही. त्यामुळे सिनोनिम अँटोनिमची तयारी करून ठेवायची. आणि त्यांनी जो शब्द विचारतो आहे प्लॅसिड, हा खूप कॉमन शब्द आहे मित्रांनो, भरपूर वेळा रिपीट झालेला आहे आणि हा नेहमी आपल्या वाचनामध्ये येणारा शब्द आहे. प्लॅसिड, ज्याला आपण म्हणतो अत्यंत शांत. कसा अर्थ होतो? शांत. नोटीस करायचं. तर इथं तुम्हाला सिनॉनिम विचारलेत आणि मी तुमच्यासाठी सगळे सिनॉनिम टाकून दिलेले आहेत. अपेक्षा करतो तुम्ही हे वहीमध्ये लिहून ठेवाल. तर प्लॅसिडला मी पॉसिबल सगळे सिनॉनिम दिलेले आहेत. पहिला आहे तुमचा काम, तर जो तुमच्या उत्तरामध्ये आलेला आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर झालेलं आहे. दुसरा आहे तुमचा सेरेन. बऱ्याच ठिकाणी आपण गेल्याच्या नंतर आपल्याला सेरेनिटी पार्क पाहायला भेटतं. सेरेनिटी पार्क म्हणजे एखादी मस्त हाऊसिंग सोसायटी असते, तिला नाव दिलं जातं सेरेनिटी पार्क. तर सेरेनिटी हा नाऊनच आहे आणि सेरेनसुद्धा नाऊन म्हणतो. सेरेन किंवा सेरेनिटी म्हणजे अगदी शांततापूर्ण, म्हणजे याचा अर्थ पण काम आणि क्वाईट असा होतो मित्रांनो. पुढं होतं पीसफुल. ट्रँक्वेल म्हणजे शांतता, म्हणजे जिथं शांतता असते तिथं अगदी मन अगदी हलकं असतं, लक्षात ठेवायचं. ट्रँक्वाईल, काम हे सगळे सिनॉनिमच आहे. कंपोज्ड, कंपोज याचा अर्थसुद्धा काम, शांत असा अर्थ होतो, लक्षात ठेवायचं. त्यामुळे अनडिस्टर्ब्ड एक आहे आणि अनवरीड आहे, लक्षात ठेवायचं. जिथं मन डिस्टर्ब नाही आहे किंवा चिंतातूर नाही आहे तिथं मनामध्ये सुद्धा शांतताच असते. हे सगळे याला सिनॉनिम झालेले. त्यातलं एक उत्तर तुमचं कन्फर्म आहे, काम. तर डल असा मिनिंग निघत नाही आहे, क्लिअर असा पण अर्थ निघत नाही, एन्जॉयबल पण होत नाही. उत्तर काम हे तुमचं कन्फर्म आहे. बाकीचे शब्द लिहून ठेवा, कधी कामाला पडतील तुमच्या. आयडेंटिफाय विच पार्ट ऑफ द सेंटेन्स हॅज अन इरर. तर कॉमन इररचा एक दुसरा प्रश्न तुमच्या पेपरमध्ये दिसेल. तर याही प्रश्नांची उत्तर देत असताना मित्रांनो तुम्हाला बेसिक चांगल्या पद्धतीने येणं अपेक्षित आहे. जनरली इंग्लिश ग्रामरमध्ये खूप ॲडव्हान्स संकल्पनांची गरज नाही आहे. नोटीस करायचं, मी नेहमी सांगत असतो, कारण मी 3000 प्रश्न रेकॉर्ड केलेले आहेत मित्रांनो आणि प्रत्येक प्रश्नामध्ये मी माझा ॲप्रोच टाकून पाहिलेला आहे, प्रॅक्टिकली करून पाहिलेलं आहे, प्रयोग करून पाहिलेला आहे आणि तो निश्चित सक्सेस झालेला आहे. यावरून मी सांगतो, बेसिक जर चांगलं जर असेल तर उत्तर निघतात, समजून घ्या. पीपल हू आर ॲव्हर्स विथ हार्ड वर्क जनरली डू नॉट सक्सीड इन लाईफ. लक्षात ठेवायचं, पीपल हा शब्द अनेक वचनी आहे, त्यामुळे इथं क्रियापद डू अनेक वचनी आलेले. पीपल हू आर, पीपल अनेक वचनी असल्यामुळे क्रियापदही अनेक वचनी आलेले. आर इथं निगेटिव्ह फॉर्मही अनेक वचनी आलेली. इथपर्यंत बरोबर आहे. फक्त ॲव्हर्स विथ कधी होत नाही, ॲव्हर्स टू अशी रचना आहे. ही फ्रेज आहे, काय ही एक फ्रेज आहे बघायचं, मी तुम्हाला इथं टाकून दिलेली आहे. ॲव्हर्स टू समथिंग. ॲव्हर्स म्हणजे स्ट्रॉंगली डिसलाइक्ड ऑर अपोज टू समथिंग. एखाद्या गोष्टीला अगदी तुम्ही डिसलाईक करताय किंवा अगदी स्ट्रॉंगली त्या गोष्टीला अपोज करता आहात. नोटीस करायचं, पीपल हू आर अपोज टू हार्डवर्क. ज्या लोकांना कठोर मेहनत करायला आवडत नाही किंवा जी लोक कठोर मेहनतीला पूर्णपणे विरोध दर्शवतात, नको वाटतं त्यांना, जनरली डू नॉट सक्सीड इन लाईफ. ते जीवनामध्ये कधी असे यशस्वी होणार नाहीत. म्हणजेच काय, हार्डवर्क इज द की ऑफ सक्सेस. नोटीस करायचं मित्रांनो, तुमची एक्झाम TETची असू द्या, तुमची एक्झाम राज्यसेवेची असू द्या किंवा तुमची कुठलीही एक्झाम असू द्या, ही जी स्पर्धा आहे ह्या स्पर्धेमध्ये टिकायचं आहे, नंबरमध्ये यायचं आहे, रँकमध्ये यायचं आहे. हार्डवर्कला पर्याय नाही. मी नेहमी सांगत असतो, मुलांचं कसं आहे लक्षात ठेवायचं. मुलांची डिमांड काय असते, सर शॉर्टमध्ये द्या, थोडक्यात सांगा.
महत्त्वाचे पॉईंट द्या. तर जनरली मित्रांनो लक्षात ठेवा, शॉर्टमध्ये थोडक्यात महत्त्वाचं, यांनी आता राज्यसेवा गट ब गट क अशा परीक्षा पास नाही होणार, तो जमाना गेला आता निघून. या ठिकाणी हार्डवर्क करण्याची तयारी ठेवा, तर काहीतरी तुम्हाला रिझल्ट देता येईल. अदरवाईज काय, देतोय परीक्षा, पहिलं वर्ष, दुसरं वर्ष, तिसरं वर्ष, चौथं वर्ष, 5व्या वर्षाला घरचे आईवडील म्हणतात बाळा आता कवर, बरोबर आहे की नाही. मग ह्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी चाललेल्या असतात. 6वं वर्ष पास होत नाही, 7व्या वर्षी बापाला लाज पडते, बाप पुण्यामध्ये येतो किंवा शिक्षकाला फोन करतो, आमचं कुलभूषण पास का होत नाही. मग नेमकी प्रश्न हा पडतो की तुमचं कुलभूषण, तुमचं कुलदीपक योग्य पद्धतीनं अभ्यास करत नाही. बघा, क्लास लावणं हा याच्यातला मुद्दाच नसतो. तुम्ही लायब्ररीमध्ये जरी अभ्यास करत असताना डेडिकेटेडली अभ्यास करा. अभ्यास करत असताना त्याच्यामध्ये व्यवस्थितपणा आला पाहिजे. त्यामुळे थोडक्यात कुठलीही गोष्ट असू द्या मित्रांनो, हार्डवर्क रिक्वायर्ड आहे. आणि या हार्डवर्कला स्मार्ट वर्कची जर जोड दिली तर यश 100% मिळतं. नोटीस करायचं, नुसतं हार्डवर्क काही कामाचं नसतं. या ठिकाणी काय होतं, ॲव्हर्स 2 येणं अपेक्षित आहे. त्यामुळे इथं इरर कशामध्ये आहे, एमध्ये आहे. ए कुठे आहे, पर्याय क्रमांक 3 मध्ये लक्षात ठेवायचं. पुढं, चूज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस फ्रॉम ऑफ द गिवन सेंटेन्स. तुम्हाला पॅसिव्ह विचारलेले, तर पहिलं डोक्यात ठेवायचं, पॅसिव्ह व्हॉइस डोक्यात आला रे आला का. तुमचं क्रियापद कसं पाहिजे, क्रियापदाची रचना कंपल्सरी पाहिजे, बी प्लस क्रियापदाचं तिसरं रूप. मग बी म्हणजेच काय रे, तुमचं ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये जे क्रियापद आहे ह्या क्रियापदाच्या रूपानुसार बीचं रूप घ्यायचं. जर क्रियापद मूळ रूपात असेल V1 तर बीचं रूप तुम्हाला पाहिजे एम, इज आणि आर पैकी एक, आणि हे नंतर घ्यायचं क्रियापद तिसऱ्या रूपामध्ये. बस एवढं क्रियापदाची रचना चेक करा, तुमचा प्रॉब्लेम या ठिकाणी सॉल्व्ह होतो. ॲक्टिव्ह व्हॉइस बदला करता पॅसिव्ह व्हॉइसमध्ये बायनं कर्म म्हणून जोडला जातो. ॲक्टिव्ह व्हॉइस बदलं कर्म पॅसिव्ह व्हॉइसमध्ये वाक्याच्या सुरुवातीला कर्ता म्हणून वापरलं जातं. मग बघायचं, इट फिल्स अ ग्लोबल नॉलेज गॅप. वाक्यातील क्रियापदाला, फिल्स हे क्रियापद आहे, वाक्यातील क्रियापदाला व्हॉटनं प्रश्न विचारून बघा, व्हॉट डज इट फील, ते काय फील करतं, उत्तर मिळतं अ ग्लोबल नॉलेज गॅप. नोटीस करायचं, हा जो काही दरी आहे ज्ञानाची जागतिक लेवलला, ती भरून काढण्याचं काम ते करतं आहे. सो या ठिकाणी हा झाला ऑब्जेक्ट, ऑब्जेक्टने सुरुवात करा, अ ग्लोबल नॉलेज गॅप इथपर्यंत झालेला आहे. आता करता एक गोष्टी झाला, म्हणून क्रियापद काय पाहिजे, इज पाहिजे, नंतर V3 पाहिजे. पण बायच्या नंतर यू कुठून आला, तुमच्या वाक्याचा यू आलेलाच नाही आहे तर घेतला कसा. ॲक्टिव्ह व्हॉइसमधलाच करता पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कर्म बनतो, राईट. सो पहिलं वाक्य चुकलेलं आहे. ग्लोबल नॉलेज गॅप इज फिल्स, क्रियापद तिसऱ्या रूपात पाहिजे, V1 नको. अ ग्लोबल नॉलेज गॅप इज फिल्ड बाय इट, ही रचना बरोबर येते. पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर आहे. इथं B प्लस V3 ची रचना आहे आणि इट इज फिल्ड बाय अशी रचना होत नाही, समजून घ्या. 3 नंबरचं उत्तर आहे. पुढचं बघायचं, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द गिवन डायरेक्ट स्पीच. डायरेक्ट आणि इनडायरेक्ट खूप कॉमन घटक आहे, नेहमी विचारला जातो. चांगल्या पद्धतीनं स्टडी करून ठेवायचं. डायरेक्टचं इनडायरेक्टमध्ये रूपांतर करताना मुख्य 5 बदल होत असतात, ते 5ही बदल तुम्हाला नोट डाऊन करता आले पाहिजे. आणि डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करताना सगळ्यात इम्पॉर्टंट असतं ते म्हणजे कोटेशन मार्क जे आहे, ज्याला आपण डबल इन्व्हर्टेड कॉमा म्हणतो. डबल इन्व्हर्टेड कॉमामधील वाक्याचा टाईप, ह्या जो वाक्य आहे ह्या वाक्याचा जो काय प्रकार आहे मित्रांनो, हा प्रकार तुम्हाला समजणं गरजेचं आहे. बघा, दिस इज इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, दॅट इज WH टाईप क्वेश्चन. जर WH टाईप जर क्वेश्चन असेल तर डायरेक्टचं इनडायरेक्ट स्पीच करताना जो इंट्रोडक्टरी व्हर्ब आहे त्याच्याऐवजी तुम्ही सर्रास आस्क्ड वापरला तरीही चालतो. आस्क्ड, एन्क्वायर्ड, वॉन्टेड टू नो. नोटीस करा, असा एखादा रिपोर्टिंग वर्ब म्हणून घ्यायचा. दुसरी गोष्ट, जो WH वर्ड तुमच्या इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सच्या सुरुवातीला आलेला आहे त्याचाच वापर कनेक्टिव्ह म्हणून करायचा आहे, दुसरा वापरायचा नाही. आणि त्याच्यानंतर जे उरलेलं वाक्य आहे त्या वाक्याचं विधानार्थी वाक्य बनवायचं आणि त्याचं विधानार्थी वाक्य बनवायचं आणि त्याच्यामध्ये ॲप्रोप्रिएट बदल करायचे. आता डज इट मीन्स विधानार्थी वाक्य एवढंच होतं फक्त, इट मीन्स. नोटीस करायचं, जर क्रियापदाच्या आधी डज आला तो काढायचा, क्रियापदाला यस जोडून द्यायचा, इट मीन्स याच्यामध्ये बदल करायचा. आता चेक करा,
सेड टू ऐवजी क्लेम्ड घेता येणार नाही, सेड टू ऐवजी परत सेड टू घेता येत नाही, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे मित्रांनो, ॲडवाईस सुद्धा देता येत नाही. विषय इथेच संपला. उत्तर तुमचं क्लिअर निघलं. पर्याय क्रमांक 2. कसं तर डायरेक्ट स्पीचमध्ये कोटेशन मार्कमध्ये WH टाईप क्वेश्चन आहे. तुम्हाला रिपोर्टिंग वर्ब घ्यायचं आहे, आस्क इथपर्यंत झालं. मग पुढे तुम्हाला या ठिकाणी घ्यायचा तो वेदांत, ज्याला बोललेला आहे उद्देशून तो तसाच घेतलेला आहे. जो WH वर्ड आला त्यालाच कनेक्टिव्ह म्हणून घ्या. आता डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच करताना पर्सनल प्रोनाऊनमध्ये बदल होतात, पण इट हा असा पर्सनल प्रोनाऊन आहे, त्याच्यात बदल होत नाही. नोटीस करायचं. मग इटचं रूपांतर इटमध्येच ठेवायचं आणि साध्या वर्तमान काळाचं रूपांतर साध्या भूतकाळामध्ये करायचं. मिंट हा झाला तुमचा V2. इथे लक्षात. पर्याय क्रमांक 2. तसं मी तुम्हाला एलिमिनेशन केलं होतं. रिपोर्टिंग वर्बमधूनच उत्तर तुमचं फायनल झालं होतं. ह्या गोष्टी समजून घेत चला. एलिमिनेशन ही इतकी भरोशाची मेथड आहे का ती स्टुडंटला कधीही धोका देत नाही ऑब्जेक्टिव्ह पेपरमध्ये. त्यामुळे ह्या गोष्टीवर थोडंसं काम झालं पाहिजे आणि त्या अनुषंगानं आपला हा कोर्स या ठिकाणी रेडी केलेला आहे. एलिमिनेशन प्रत्येक प्रश्नामध्ये कसं अप्लाय होतं हे खूप स्ट्रॉंगली या ठिकाणी मी अप्लाय करून दिलेलं आहे आणि त्याचा नक्की विद्यार्थ्यांना फायदा होतोय. पुढे बघायचं. चूज अन ऑप्शन गिवन इन अ कंपॅरेटिव्ह डिग्री. आता कंपॅरेटिव्ह डिग्री विचारली. डिग्रीसारखा टॉपिक येतोच करून ठेवायचा, अजिबात सोडायचा नाही. नोटीस करायचं. तर जनरली ज्या TETच्या आपल्या TCS IBPSच्या एक्झाम्स आहेत त्याच्यामध्ये हा घटक मोस्टली नाही आहे आणि याची खासियत आहे की आपल्या TETच्या एक्झाममध्ये आलेलं आहे. आणि TETच्या एक्झाममध्ये सगळा सिलेबस आहे का जो राज्यसेवेला दिसतो. फक्त लेवल थोडीशी हलकी आहे. राज्यसेवे इतकी जड नाही, हलकी आहे, पण सिलेबस बाकी सगळा आहे. बघायचं. सचिन तेंडुलकर हे रिपीट झालेलं वाक्य इज द बेस्ट बॅट्समन इन इंडिया. इथं द बेस्ट म्हणजे तुमचं सुपरलेटिव्ह डिग्री झालेली. आता सुपरलेटिव्ह डिग्रीतल्या वाक्यामध्ये 2-3 गोष्टी आपल्याला पाहायला बसतात. एक तर तुमच्या वाक्यात वन ऑफ दची रचना असते. आता या ठिकाणी वन ऑफ दची रचना नाही आहे, म्हणजेच हे वाक्य जर सुपरलेटिव्ह डिग्रीतलं आहे, पॉझिटिव्ह आहे, म्हणजे ह्या वाक्यामध्ये ऑफ ऑलची रचना आहे. कोणती रचना आहे? ऑफ ऑलची. दिसतोय का शब्द ऑफ ऑल? नाही दिसत, परंतु तो एकमेव बेस्ट बॅट्समन आहे असं तुम्हाला सांगायचं आहे. वन ऑफ दची रचना जर असती तर तो अनेकांपैकी एक असता, परंतु द बेस्ट बॅट्समन इन इंडिया म्हणजे तो एकमेव बेस्ट आहे. म्हणजेच जर सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये ऑफ ऑलची रचना असेल तर अशा वाक्याचा इनडायरेक्ट स्पीच करताना मित्रांनो वाक्यामध्ये बदल करावे लागतात. प्रथमतः पॉझिटिव्ह डिग्री करताना वाक्याची सुरुवात आपल्याला नो ऑदरनं करावी लागते. तर आपल्याला पॉझिटिव्ह डिग्री विचारलीच नाही त्यामुळे विषय सोडून द्या. पण कंपॅरेटिव्ह डिग्री तर नोटीस करायचं. सुपरलेटिव्ह डिग्रीची आणि कंपॅरेटिव्ह डिग्रीची सुरुवात सारखी असते, समजून घ्या. सुपरलेटिव्ह डिग्री आणि कंपॅरेटिव्ह डिग्रीची सुरुवात ही सारखी राहणार आहे. त्यामुळे नो ऑदरनं पॉझिटिव्हची सुरुवात होते, सुपरलेटिव्हची कंपॅरेटिव्हची नाही. आणि तसे बी आपल्याला कंपॅरेटिव्ह डिग्री विचारली म्हणजे ॲडजेक्टिव्ह जे वाक्यामध्ये येतं त्याला ER प्रत्यय लागला पाहिजे आणि पुढे दॅनचा वापर पाहिजे. बरोबर की नाही रे? इथपर्यंतचं एक कळतं ना सगळ्यांना बेसिक. मग इथं बघा ॲज गुड ॲज चालेल का रे? इथं पॉझिटिव्ह डिग्री झालं, आपल्याला कंपॅरेटिव्ह विचारले, हे उत्तरात येणार नाही. पुढे बघायचं. ऑल बॅट्समन इन इंडिया आर सुपर्ब ॲज सचिन तेंडुलकर. अरे इथं कंपॅरेटिव्ह विचारलं, इथं दॅन आलेलंच नाही आहे, कुठं आलेलंच नाही आहे. सुपर आला कुठून? बेस्ट विचारलं ना, मग गुड बेटर बेस्ट, मग इथे सुद्धा उत्तर निघत नाही, हे पण सोडून द्या. ऑल बॅट्समन इन इंडिया आर इन्फेरियर टू. अरे इन्फेरियर आणि सुपेरियर विचारलंच नाही आहे, गुड बेटर बेस्ट विचारलेलं आहे. इन्फेरियर आणला कुठून? मनाने शब्दप्रयोग करायचे नाही तर विषय इथेच संपला. मला काही माहीत नाही आहे, मला फक्त एवढंच माहिती आहे कंपॅरेटिव्ह डिग्रीत विशेषणाला ER प्रत्यय लागतो. बस एवढं जरी माहिती आहे, याला काही नॉलेज लागत नाही, 5वीचं पोरग सांगल. बरोबर आहे की नाही? तरी उत्तर या ठिकाणी निघलेलं आहे पर्याय क्रमांक 3. सुपरलेटिव्हची आणि कंपॅरेटिव्हची सुरुवात सारखी झाली. करता एक गोष्टी आहे, काळ बदलायचं नाही, क्रियापद ठेवायचं. कंपॅरेटिव्ह विचारली बेटर दॅन करा आणि एक मार्कर येतो तुमचा एनी ऑदर. एनी ऑदरच्या नंतर नेहमी करता किंवा एखादं नाम येतं ते एक वचनी येतं. कधी कधी हे वाक्य कॉमन इररला जर टाकलं एनी ऑदर बॅट्स मेन असं करून देतात. इथं मॅन ऐवजी काय करतात? मेन. मग आपलं लक्षात एवढंच राहतं, अरे हे डिग्रीचं वाक्य आहे, इथपर्यंतचं वाक्य पाहतो, अरे बरोबर आहे आणि बरोबर म्हणून देतो. परंतु एनी ऑदरच्या नंतरचं नाम एकवचनी चेक करत चला, हे वाक्य बरोबर आहे.
मी तर फक्त एलिमिनेशन अप्लाय केलं, उत्तर काढलं. तर हेच जर आपण जर 3000 प्रश्नांना जर समजून घेतलं तर काहीच राहत नाही मित्रांनो. असा कॉन्फिडन्स तुमच्या मनामध्ये भरण ना, तर नोटीस करा का तुम्ही फक्त म्हणाल की आता याच्या पलीकडे मला काही नको, दॅट्स इट, एवढी एक्झाम मी आता क्रॅक करतोय. नोटीस करायचं. पुढे बघायचं, चूज द प्रॉपर आर्टिकल. हे खूप सोपं विचारलंय. इट मस्ट बी डॉट डॉट मॅजिक फिश डॉट डॉट फिश विल ग्रांट युअर विश. नोटीस करायचं मित्रांनो, ज्यावेळेस एखादं नाम, कॉमन नाऊन घ्या, एखादं नाऊन वाक्यामध्ये फर्स्ट टाइम इंट्रोड्यूस होतं, फर्स्ट टाइम कॉमन नाऊन वाक्यामध्ये फर्स्ट टाइम इंट्रोड्यूस होतं, तेव्हा त्याच्या अगोदर आपल्याला ए किंवा एन आर्टिकल वापरायचं. आणि तेच नाऊन जर वाक्यात रिपीट झालं सेकंड टाइम तर ते ॲटोमॅटिक डेफिनेट बनतं, म्हणून त्याच्या अगोदर आर्टिकल काय घ्यायचं, डेफिनेट आर्टिकल. त्यामुळे बघायचं, इट मस्ट बी अ मॅजिकल फिश. तो एक मॅजिकल फिश असावा, तो एक जादुई फिश असावा का तो फिश तुझ्या जेवढ्या इच्छा आकांक्षा असतील तो पूर्ण करून देईल. नोटीस करा, मॅजिकल फिश म्हणजे फिश हा नाऊन पहिल्यांदाच आला म्हणून ए किंवा एन आर्टिकल घ्या. नाऊन रिपीट झालं, ॲटोमॅटिक डेफिनेट झालं म्हणून आर्टिकल काय घ्यायचं, द आर्टिकल घ्यायचं. कोणता फिश तुझ्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करेल का जो मॅजिकल आहे तो, बाकीचे नाही. डेफिनेट झालं, आर्टिकलसुद्धा डेफिनेट घ्या. वाक्य काळजीपूर्वक वाचा, मिनिंग समजून घ्या आणि त्या पद्धतीनं आर्टिकल शोधा. म्हणजे फक्त इथं ए एन द वापरत असताना कॉन्सोनंटच्या आधी ए एन किंवा ए, ऑवेलच्या आधी एन आणि द असं वापरून नाही चालत. ते रूल्स इम्पॉर्टंट माहीत पाहिजे, बेसिक माहिती पाहिजे. त्यामुळे अगोदर काय येतं मित्रांनो, म्हणजे सेकंड टाईमला जर द इथंच आलेला आहे म्हणजे चौथा गट द्या. अरे ए चालणार नाही, एन चालणार नाही, इथे ए पण चालत नाही. बघा पुढे, फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह. आता ज्या TETची एक्झाम आहे, ह्या TETच्या एक्झाममध्ये ह्या घटकांवर विशेष लक्ष दिलं जातं. कारण मित्रांनो, तुम्हाला जो शिकवायचा वर्ग आहे तो सुद्धा ग्राउंड लेवलचा आहे. नोटीस करा, म्हणजे पहिली दुसरीच्या विद्यार्थ्यांना शिकवण्याला काय शिकवावं लागतं, अरे पक्ष्यांचे आवाज, पक्ष्यांची घरटी, पक्षी कुठे राहतात, त्यांची पिल्लांची नावं काय, बरोबर आहे की नाही, फिगर्स ऑफ स्पीच काय, असे छोटे छोटे जे घटक आहेत ना, हे जनरली आपल्याला ग्राउंड लेवलच्या स्टुडंटला शिकवावं लागतं. त्यामुळे तुमच्या सिलेबसमध्ये टाकलं का तर तुम्हाला पण यायला पाहिजे. नाही तर असं नको व्हायला की आडातच नसेल तर पोऱ्यात जायचं कसं. ओके, म्हणजे एक ॲज अ टीचर आपल्याला ह्या गोष्टीचं नॉलेज पाहिजे. आता हे विषय जे आहेत ना, क्राईज ऑफ ॲनिमल, ऑफस्प्रिंग ऑफ ॲनिमल वगैरे, हे खूपच कमी प्रमाणामध्ये बाकीच्या एक्झाममध्ये येतात, पण आपल्या प्रत्येक पेपरमध्ये येतात. त्यामुळे ही लिस्ट वाचून ठेवा. 2-3 प्रश्न राहतात. जे बघायचं, कॅमलचा जो आवाज आहे त्याला ग्रंट असं म्हणतो, दॅट इज द क्राईज, आवाज आहे त्याचा ग्रंट. तर एलिफंटला काय बोललं जातं, तर या ठिकाणी मी तुम्हाला दिलेलं आहे मित्रांनो, एलिफंटसाठी आवाज आहे ट्रम्पेट्स. काय उत्तर निघतं, ट्रम्पेट. मग कू असा आवाज निघत नाही याच्यामध्ये, लक्षात ठेवायचं. तर या ठिकाणी जो बेलो आहे, तर बेलो हा बैलासाठी आहे म्हणजे बुल, आणि ग्राउल आहे तो वेगळा आहे, लक्षात ठेवायचं. त्यामुळे या ठिकाणी कॅमल असेल तर ग्रंट असा आवाज निघतो. तर या ठिकाणी आपल्याला ट्रम्पसाठी नोटीस करायचं एलिफंट, म्हणजे पर्याय क्रमांक 3. पुढे जायचं आहे, चूज द करेक्ट अँटोनिम. काय विचारले रे, अँटोनिम विचारले कशाचं, प्रोहोक. हा खूप कॉमन वर्ड आहे, खूप कॉमन आहे का जनरली बऱ्याच वेळा येऊन पण गेलेला आहे आणि खूप कॉमन व्होकॅब्युलरीमध्ये सापडतो. तुमच्या पेपरमध्ये खूप स्पेशालिटी नाही आहे या ठिकाणी, परंतु यायला पाहिजे. शेवटी मित्रांनो कसं राहतं बघा, ही परीक्षा आहे. त्यामुळे मी जरी वारंवार म्हणतोय पेपर थोडेसे इझी असतात, पण असं नाही आहे. ज्यावेळेस पेपरला जातो ना त्यावेळेस कळतं का इझीसुद्धा कसं अवघड बनतं. ठीक आहे, त्यामुळे पेपरचं वातावरण, तिथला जो काही तणाव असतो मनावर पडलेला, किंवा या सगळ्या गोष्टी, परीक्षा पास व्हायचं असतं, आपल्यावर खूप मोठं इच्छा आकांक्षांचं ओझं असतं, बरोबर आहे की नाही. ह्या सगळ्या गोष्टी, जबाबदाऱ्या, रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन आपण पेपरला जातो, त्यावेळेस सोपी गोष्ट अवघड वाटत असते. त्यामुळे इथे सोपं आणि अवघड असं काही समजू नका. जे आहे ते पद्धतशीरपणे करा, आपल्या अभ्यासामध्ये सिस्टमॅटिकपणा आणा, जेणेकरून ही परीक्षा जर आपण क्रॅक केली तरच आपण पुढच्या परीक्षेला अप्लाय करू शकतो आहे, समजून घ्या. तो त्या अँगलनी आपल्याला या ठिकाणी खूप छान पद्धतीनं तयारी करायची, का असं व्हायला नको मी पेपरला गेलो आणि मला हे माहिती नाही आहे. त्यामुळे मी तुम्हाला सगळं सांगतो, पेपरचे टॉपिक इंट्रोड्यूस केलेले आहे, सिलेबस इंट्रोड्यूस केलेला आहे, विचारले काय ते सगळं घेतोय. त्यामुळे ह्या गोष्टीवर फोकस करा, समजून घ्या. त्यामुळे पाहिजे प्रोहोकचा अर्थ होतो टू राउज स्ट्रॉंग फिलिंग अँड ऑर ॲक्शन. मग मनामध्ये असणाऱ्या ज्या काय भावभावना आहे त्या अगदी उफाळून येणं,
वाढ होणं नोटीस करायचं. पण तुमच्या मनामध्ये एखाद्याला आपण उत्तेजित करणं, एखाद्याला आपण काय करतो भावनिकदृष्ट्या त्याला भडकून देतो, त्याला प्रोव्होक असं बोललं जातं. मग याचा अँटोनिम विचारला आहे मित्रांनो. अट्रॅक्ट म्हणजे आकर्षित करणे नाही होणं. कन्व्हिन्स म्हणजे एखाद्याचं मन वळवणे पण होत नाही आहे. ग्रॅटिफाय पण होत नाही. जनरलीचा अर्थ होतो पॅसिफाय. पॅसिफाय म्हणजे शांत करणे. काय करणे? एखाद्याला शांत करणे वगैरे. तिथं 4 मध्ये उत्तर निघतंय. तर अँटोनिम होता तुमचं काम. सबड्यू हा प्रोव्होकला अँटोनिम होणार आहे. सूद म्हणजे सुद्धा हे करणं. अपीज म्हणजे शांत करणं. पॅसिफाय आणि मॉलिफाय हे जवळपास सगळे सिनॉनिम आहेत आणि हे प्रोव्होकला अँटोनिम म्हणून काम करतात. समजून घ्यायचं, सगळं लिहून ठेवा प्रत्येकानं. पुढचा प्रश्न आहे, अ हॉट हेड इज ऑलवेज लूजर इन लाईफ. तुम्हाला याचा एक करेक्ट अर्थ विचारला या फ्रेजचा. जनरली हॉट हेडला आपण म्हणतो समवन हू सडनली अँड इझिली अँगर्ड ऑर ॲगिटेड. म्हणजे लगेच चिडणारा, राग उत्पन्न करणारा जो व्यक्ती असतो त्याला आपण म्हणतो ना, काय गरम डोक्याचा आहे रे तू. गरम डोक्याचं म्हणजे त्याचं डोक्याचं आपण म्हणतो ना, डोकं खऱ्या अर्थानं गरम नाही झालेलं, बट एक जनरली बोलतो ना, माझं डोकं भडकू नको, माझं डोकं ऑलरेडी गरम आहे. गरम आहे म्हणजे मी खूप रागावलेलो आहे, क्रोध निर्माण झालेला आहे. आणि जो व्यक्ती रागावतो तो कुठल्याही क्षणी काही पण कृती करतो. त्यामुळे आपण म्हणतो ना, जर तुला राग आलेला असेल तर कोणताही निर्णय घेऊ नका, कुणालाही जास्त काही बोलू नका. कारण रागाच्या भरात आपण काही बोलतो, काही करतो, पण ते नंतर आपल्याला कळतं अरे मी जे बोललो किंवा ज्या पद्धतीनं वागलो हे चुकीचं आहे. सो हॉट हेड का अशा प्रकारचे व्यक्ती. तर जनरली आपण त्याला रॅश पर्सन म्हणायला जास्त हरकत नाही आहे. इरेग्युलर पर्सन नसतो मित्रांनो. खोटं बोलले नाही, टॉपचा काही संबंध नाही. जनरली अर्थाप्रमाणे थोडं मॅच जर केलं तर रॅश पर्सन निघायला हरकत नाही. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. आय सॉल्व्ड अ प्रॉब्लेम ... वॉज व्हेरी डिफिकल्ट. आता कुणाला माहिती असेल किंवा नसेल मी सांगतो, हा प्रश्न जो आहे हा प्रोनाऊन या घटकावरचा आहे. प्रोनाऊन कोणत्या? प्रोनाऊन. प्रोनाऊनचा एक टाईप आहे मित्रांनो, त्याला आपण रिलेटिव्ह प्रोनाऊन म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? रिलेटिव्ह प्रोनाऊन. तर रिलेटिव्ह प्रोनाऊनवरचा हा एक प्रश्न आहे, लक्षात ठेवायचं आहे. आय सॉल्व्ड अ प्रॉब्लेम हा झाला तुमचा मेन क्लॉज. आणि मेन क्लॉजमध्ये प्रॉब्लेम ह्या नामासाठी पुढे आलेला क्लॉज आहे तो ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे. त्याच्या सुरुवातीला रिलेटिव्ह प्रोनाऊन येतं. असं आता नोटीस करा, प्रॉब्लेम ह्या नामाविषयी पुढे तुम्हाला WH वर्ड आलेला आहे. पहिली गोष्ट, हू जो असतो हा नेहमी लिव्हिंग सब्जेक्टसाठी वापरला जातो. कुणासाठी? लिव्हिंग सब्जेक्ट. आता इथं सब्जेक्ट प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम हा काय व्यक्ती आहे का? नाही. व्यक्ती असेल तरच हू वापरायचा आणि तोही कर्ता म्हणून आला पाहिजे, कर्म वगैरे नाही. त्यामुळे इथं हूचा संबंध येणार नाही. हूज जो आहे मित्रांनो हा पॉझेसिव्ह केससाठी येत असतो. कशासाठी? पॉझेसिव्ह केस. स्वामित्व दर्शक, मालकी दर्शक. इथे कुणाची मालकीच दिलेली नाही आहे. सो हूज सुद्धा येणार नाही. हुम जो आहे हा ऑब्जेक्टिव्ह केससाठी येत असतो, ॲटलिस्ट ऑब्जेक्टसाठी येत असतो. आय सॉल्व्ड अ प्रॉब्लेम. तर जनरली हुम जो आहे ऑब्जेक्टसाठी येत असतो. या ठिकाणी तसाही पण उत्तर येणार आहे. हुम वॉज व्हेरी डिफिकल्ट होणार नाही. त्यामुळे जर एखादी इनॅनिमेट ऑब्जेक्ट असेल, संकल्पना असेल, तर तिच्यासाठी आपण काय घेऊ शकतो? विच घेऊ शकतो. विच वॉज व्हेरी डिफिकल्ट. प्रॉब्लेम डिफिकल्ट होता, विच वॉज व्हेरी डिफिकल्ट. सो पर्याय क्रमांक 3 उत्तर येते. पुढे दिलेले चूज द मिसमॅच पेअर. मग बघायचं आता, गुज हा सिंग्युलर आहे तर गीज हा प्लुरल आहे. लाईफ हा सिंग्युलर आहे, लाईव्ज हा प्लुरल आहे. म्हणजे सिंग्युलर प्लुरलची जोडी आहे. डिअर आणि डिअर, डिअरचं सिंग्युलर आणि प्लुरल हे सारखंच होतं. अगदी सेम पद्धतीनं शिपचं सुद्धा सारखंच आहे. शिपचं एक वचन आणि अनेक वचन बदलत नाही. डिअर सारखंच आहे तो शब्द, बरोबर आहे. मग त्यांनी चुकीच्या पद्धतीनं यश टाकून दिला, शिप्स असा शब्द होत नाही. तर मित्रांनो ही जोडी चुकलेली आहे आणि तिलाच उत्तरात घ्यायचे. पर्याय क्रमांक 2. पुढे बघायचं, चूज द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह विचारले. ही ... 15 नेक्स्ट बर्थडे. आता नेक्स्ट म्हणजे तुम्ही फ्युचरविषयी बोलताय. कधी बोलताय? फ्युचरविषयी बोलतात. पहा हिच्या नंतर कधी हॅव येतो का रे? कधीच येत नाही. जर आला तर हिच्या नंतर हॅज येऊ शकेल, बरोबर आहे की नाही? हॅव कधीच येत नाही, हा पर्याय गेला. हॅड हा भूतकाळात येतो, त्यामुळे भविष्यकाळाचा काही संबंध नाही. ओल्ड बी पण वापरण्याची गरज नाही. जनरली विल बी जास्त ॲक्युरेट येतो. शाल आणि विल आपण भविष्याच्या कॉन्टेक्स्टमध्ये घेतो. ही विल बी 15 नेक्स्ट बर्थडे. पुढच्या बर्थडेला त्याचं वय किती झालेलं असेल? 15. पर्याय क्रमांक 2ला मार्क करा.
फिल इन द ब्लँक्स विथ द प्रॉपर अल्टरनेटिव्ह. आता बघायचं आता परफेक्ट हेल्थ डिपेंड्स ऑन द डॉट डॉट ऑफ अ फ्यू सिम्पल रूल्स टू हेल्थ. नोटीस करायचं, तुम्हाला जर एक परफेक्ट हेल्थ पाहिजे, निरोगी शरीर जर पाहिजे असेल तर आपल्याला काही महत्त्वाच्या छोटे छोटे रूल्स असतात का जे हेल्थच्या संदर्भात आहे. म्हणजे बघा, सकाळी लवकर उठणे, नियमित व्यायाम करणं, थोडंसं वॉकिंग करणं, बरोबर आहे की नाही, किंवा आपल्या खाण्यामध्ये आहार कसा पाहिजे, जनरली व्यायामाच्या कॉन्टॅक्टमध्ये आपलं डेली जे रुटीन आहे त्याच्या संदर्भातले काय रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत, तर ते जर आपण चांगल्या पद्धतीनं जर फॉलो जर केलं तर आपली हेल्थसुद्धा चांगली राहू शकते. सो फिल इन द ब्लँकसाठी दिलेलं ऑब्झर्वेशन. तर मित्रांनो, काही रूल्स ऑब्झर्वेशन करून आपली हेल्थ चांगली बनत नाही, बरोबर आहे की नाही. हाऊ टू मेंटेन गुड हेल्थ. एखादं जर पुस्तक जर मार्केटमधून आणलं आणि ते पुस्तक जर पाठ करून टाकलं घरामध्ये लायब्ररीत बसून तर तुमची हेल्थ सुधारणार नाही. समजून घ्या, हेल्थ सुधारण्यासाठी प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन गरजेचं आहे का जे रूल्समध्ये दिलेलं आहे ते. सो ऑब्झर्वेशन इज नॉट रिक्वायर्ड. सो पुढे दिलेलं ऑकरन्स अजिबात नाही आहे. इथं ऑब्झर्वरन्स हा शब्द इम्पॉर्टंट आहे. पर्याय क्रमांक 3 ऑब्झर्वरन्स. इट मीन्स प्रॅक्टिस ऑफ ओबेईंग द फॉलोइंग रूल. ओबे म्हणजे हे जे रूल्स रेग्युलेशन्स आहेत यांचं पालन करणे, ते प्रॅक्टिकली तशा प्रकारे वागणे का जे रूल्स दिलेले आहेत का ह्या पद्धतीनं जर तुम्ही रूल्स फॉलो केले तर तुमची मेंटेन होणारे हेल्थ. तर या ठिकाणी ऑब्झर्वरन्स उत्तरात येते. पर्याय क्रमांक 3 ॲडॅप्टेशन पण होणार. ॲडॅप्ट म्हणजे मित्रांनो परिस्थितीला मिळतं जुळतं करून घेणे, ॲडजस्ट करणं. ॲडजस्ट करून काय होत नाही. नोटीस करा, पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. पुढे चूज द वन विच बेस्ट एक्सप्रेस द अंडरलाईन वर्ड. बघायचं, द बॉय इज अनॅक्सियस टू लर्न ॲज मच ॲज ही कॅन. बघायचं, द बॉय इज अनॅक्सियस. अनॅक्सियस हा जो शब्द आहे ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो चिंता, आतुरता, काळजी, तर याचा अर्थाचा जनरली जो शब्द आहे जनरली वरीड हा जास्त ॲप्रोप्रिएट बसतो. पण वरीड जर याच्यामध्ये जर मॅच जर केला तर अर्थ चुकेल मित्रांनो. चूज दी वन वर्ड विच बेस्ट एक्सप्रेस द अंडरलाईन वर्ड इन द सेंटेन्स. वाक्याच्या कॉन्टेक्स्टमध्ये तुम्हाला शब्द बसवायचा आहे. त्यामुळे द बॉय इज अनॅक्शियस टू लर्न ॲज मच ॲज ही कॅन. नोटीस करा, तो चिंतेत आहे, वरीड आहे असं. त्यामुळे जर अनॅक्सियस हा जो वर्ड आहे याला सिनॉनिम तुमचा वरीड असा निघतोय, सिरियस निघत नाही आहे, फोर्स असा निघत नाही. पण जर वाक्याचा जर कॉन्टॅक्ट जर घेतला तर इगर पण निघू शकेल. इगर म्हणजे खूप उत्साही आहे, बरोबर आहे का, आतुर आहे एखादी गोष्ट करण्यासाठी. जितकं अधिक वाचता येईल इतकं अधिक वाचण्यासाठी तो उत्साही आहे. त्यामुळे इथे थोडंसं उत्तरामध्ये आयदर ऑर आहे. माझं उत्तर तसं वरीड पण असू शकतं किंवा इगर पण असू शकतं. त्यामुळे थोडंसं ह्या पद्धतीनं द्विधा अवस्था या प्रश्नात आहे. कारण इथं अनॅक्झियसचा खरा मिनिंग वरीडच आहे. कॉन्टेक्स्चुअली थोडासा इगरसुद्धा वाचतोय. त्यामुळे याला मी थोडं आयदर आणि ऑरचं उत्तर देतो. पुढचं, काउंट अँड चूज द नंबर ऑफ ॲडजेक्टिव्ज इन द फॉलोइंग सेंटेन्स. द नंबर्स ऑफ ॲडजेक्टिव्ह. नंबर मोजायचे किती आहेत ते बघायचं. इट इज अ गुड आयडिया. नोटीस करायचं मित्रांनो, आर्टिकल, बरोबर आहे की नाही, आणि पुढे जर नाऊन आलेलं असेल, आर्टिकल आणि नामाच्या मध्ये जर एक शब्द असेल तर तो शब्द ॲडजेक्टिव्ह असतो. अ गुड आयडिया म्हणजे गुड ॲडजेक्टिव्ह झाला. टू गो टू द महाबळेश्वर बाय अ प्रायव्हेट कार. कार कशी आहे, प्रायव्हेट आहे. आर्टिकल आणि नामाच्या मध्ये प्रायव्हेट ॲडजेक्टिव्ह आहे. गुड आणि प्रायव्हेट दोन ॲडजेक्टिव्ह आहे. पर्याय क्रमांक 4 सोपं आहे. पुढे, चूज द करेक्ट इंटरजेक्शन टू कंप्लीट द फॉलोइंग. नोटीस करा, केवळ आणि केवळ तुमच्या पेपरमध्ये हा शब्द सापडेल. नाही ते इंटरजेक्शनवरून आजपर्यंत राज्यसेवेवर प्रश्न नाही आला, आजपर्यंत गडबला प्रश्न नाही आला. मी 11 ते 23 बद्दल बोलतोय. पारले तुम्ही पार 90, 91, 92चे पेपर जर आता जर 2024-25ला जर काढत असाल तर तो तुमचा प्रॉब्लेम आहे मित्रांनो. त्यावेळेस इंटरनेट पण नव्हतं, ते पेपर आणलेत कुठून ते देव जाणं. जनरली एक आयडियल फॉर्मॅट सांगतो, 2011 पासून ते 2023 पर्यंतचे बॅकडेटेड 12-13 वर्षाचा जर चांगला अभ्यास केला तर हा इनेफ आहे. पार तुम्ही 90, 91, 92, 84 पर्यंत जाण्याची गरज नाही. कारण त्यावेळेचे पेपर आणि आत्ताचे जे काही हे आहे स्पर्धा आहे याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे, काही गरज नाही. ठीक आहे. त्यामुळे या ठिकाणी बघायचं, हर्रा हा एक शब्द दिलेला आहे. एक्सक्लेम्ड विथ जॉय, आनंदानं तुम्ही हे करताय, आनंद व्यक्त करताय. वाक्य काय आहे, डॉट डॉट ॲट लास्ट यू हॅव डन इट. शेवटी तू ते कार्य कंप्लीट केलंच.
इथं आनंद व्यक्त केलेला आहे, परंतु हा शब्द येत नाही आहे. अलास एक्सक्लेम्ड विथ सॉरो, दुःख व्यक्त करणं. मग जर तुम्हाला दुःख व्यक्त करायचं असेल तर हा शब्द येत असतो. तिथे अलास घेऊन चालणार नाही. एखादं कार्य तुम्ही कंप्लीट केलेलं आहे याचं दुःख होण्याची गरज नाही आहे. सो ना हर्रा येणार आहे ना अलास येणार आहे. ब्राव हा शब्द अप्रोप्रिएट आहे. ब्राव म्हणजे अप्लाउड, म्हणजे एखादं कार्य कंप्लीट झाल्याच्या नंतर तुम्ही अशा रीतीनं काय करता आहात, अभिनंदन करता आहात किंबहुना अशांना आनंद व्यक्त करतायत. हा आनंद कधी व्यक्त करताय, जेव्हा एखादं कार्य कंप्लीट होतं. अलग लक्षात तुमच्या. सो या ठिकाणी अप्रोप्रिएट उत्तर आहे ब्राव्हो. उत्तर येतं इथं 3 आहे. पर्याय क्रमांक 3ला उत्तर द्या. आणि औच असं निघत नाही, बरोबर आहे की नाही. गाडीमध्ये उभं राहिले एखादा धक्का जर लागला तरी आपण बोलतो औच, बरोबर आहे की नाही. रस्त्याला चालताना एखाद्या गाडीला धक्का लागला तरी बोलतो औच. औच ही फिलिंगच वेगळी. ते शॉकिंग, जनरली आपण काय म्हणतो ते शॉकिंग स्टेटमेंट आहे. कुठेतरी वेदनादायक आहे, कुठेतरी आपल्याला फिजिकल म्हणा मानसिक म्हणा कुठेतरी असं धक्का बसल्यासारखं झालेलं आहे. मग त्या स्टेजला आपण म्हणतो, कधी औच म्हणत नाही, लक्षात ठेवायचं. आता औच हा खूप कॉमन डायलॉग आहे, बरोबर आहे की नाही. उत्तर ब्राव्होमध्ये लिखतं, लक्षात ठेवायचं. पुढे बघायचं, रिअरेंज द जंबल पार्ट विच आर लेबल्ड PQRS. जंबल्ड म्हणजे हा पॅराजंबलचा आहे. बघा मित्रांनो, पेपर भलेही सोप्पा आहे पण यांनी सगळं टाकलेलं आहे. म्हणजे टीचरला काहीच सोडलं नाही वाचायला, सगळं करायचं आहे. तुम्हाला नोटीस करायचं, पेपर किती सिंपल असू द्या सगळं वाचा. तुम्हाला शिक्षक व्हायचं आहे, तुम्हाला यायला पाहिजे तर तुमच्या हातून मुलं घडणार आहेत असा त्यांचा विचार आहे. सगळं इंग्लिश ग्रामर आहे, तुम्हाला सगळं वाचायचं आहे आपल्याला, लक्षात ठेवायचं. मग आता तुम्हाला सुरुवात करून दिलेली आहे. वी हॅव टू. आता इथं काय आलेलं रे, टू आलेलं आहे, सगळ्याला माहिती आहे. टू जर इन्फिनिटिव्ह जर पकडला तर टूच्या नंतर नेहमी क्रियापद मूळ रूपात येतं. जोडून बघा बरं कुठं आहे का. टू ॲज होणार नाही, टू देअर होणार नाहीये. टू स्पीक होऊ शकतं, वी हॅव टू स्पीक, बरोबर आहे का. इथं इन्फिनिटिव्ह बरोबर बसतंय. बघा, वी हॅव टू स्पीक द ट्रूथ. तर हा भाग जर आपण या ठिकाणी जर जोडत असेल तर ते जास्त योग्य होणार आहे मित्रांनो. म्हणजे काय होतं, लॉजिकली आणि ग्रॅमॅटिकली हा पार्ट बरोबर जोडतो. म्हणजे सुरुवात कशाने झाली पाहिजे, क्यूनं झाली पाहिजे. जोडून बघा बरं, क्यू कुठे, इथे नाही आहे, सोडून द्या. इथे पण नाही आहे, सोडून द्या. आता इथे क्यू आला, इथे क्यू आला, ह्या 2 पॉसिबिलिटी झाल्या. आता पुढे बघा, वी हॅव टू स्पीक द ट्रूथ. पहा बरं पुढे काय दिलेलं आहे, इथे दिलेलं आहे RP आणि इथे दिलेलं आहे PS. वी हॅव टू स्पीक द ट्रूथ, देअर इज फॉल्सहुड अँड डार्कनेस ॲज वी सी इट. नाही होत, बरोबर आहे की नाही. आता ट्रूथ हा जो शब्द याच्यासाठी तुम्हाला पर्सनल प्रोनाउन आलेले इट, याला जोडून बघा बरं, क्यूच्या नंतर P याच्या पद्धतीने दिल्याप्रमाणे. वी हॅव टू स्पीक द ट्रूथ ॲज वी सी इट. जे ट्रूथ, जे सत्य आपण पाहतो तेच बोललं पाहिजे, बरोबर कुठेतरी क्रम जुळलेला आहे. सो वी हॅव टू स्पीक द ट्रूथ ॲज वी सी इट इवन इफ, कॉन्ट्रास्ट दिलेले, ऑल अराउंड अस देअर इज फॉल्सहुड अँड डार्कनेस. जरी आपल्या अवतीभोवती सगळीकडे खोटारडेपणा असणार किंवा आपण अशा रीतीनं जर डार्कनेस म्हणजे अंधार असणार, आपण अंधार म्हणजे ॲक्च्युली खरोखर अंधार नाही आहे, परंतु कुठंतरी लोक खऱ्या गोष्टी बाहेर काढत नाही, बोलत नाही, गुपित ठेवतात. हे जरी असलं तरी जे दिसतंय ते प्रमाण मानून आपण सत्य बोललं पाहिजे. या अनुषंगाने उत्तर निघणं अपेक्षित आहे, त्यामुळे हा पण निघत नाही पर्याय. वी हॅव टू स्पीक द ट्रूथ ॲज वी सी इट इवन इफ ऑल अराउंड अस देअर इज फॉल्सहुड अँड डार्कनेस. पर्याय क्रमांक 4ला मार्क करायला हरकत नाही. पुढे, फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह. इट ट्रीट्स अस स्लेव्ह. स्लेव्ह म्हणजे गुलाम. तो आम्हाला गुलामासारखा वागणूक देतो, सारखा. मग इथं उत्तर येतं लाईक. ही ट्रीट्स अस लाईक स्लेव्स. त्यामुळे विथ अस, फ्रॉम, फॉर असं येतच नाही, कॉमन आहे, बरोबर आहे. फाइंड आउट द पार्ट ऑफ द सेंटेन्स दॅट हॅज इनर. बघायचं, आय विल पुट ऑन अ नोट इन धिस रिगार्ड फॉर युअर कन्सिडरेशन अँड नेसेसरी डिसिजन. मित्रांनो, पुट ऑन याचे मल्टिपल मिनिंग आहेत. ही फ्रेझल वर्ब आहे. पुट ऑन म्हणजे परिधान करणे, म्हणजे आपण आपल्या शरीरावर कपडे घालतो, बरोबर आहे की नाही. कपडे परिधान करणे असा पण निघतो. पुट ऑफ म्हणजे काढून ठेवणे असा अर्थ निघतो. दुसरी गोष्ट, आपण आपल्या शरीरावर स्किनवर काहीतरी ऑइंटमेंट मलम वगैरे लावत असतो, त्याला पण पुट ऑन बोललं जातं.
त्यामुळे जनरली पुट ऑन ही वेगळी फ्रेज आहे, आपल्याला इथं फक्त पुट पाहिजे होतं. आय विल पुट अ नोट इन धिस रिगार्ड. पुट म्हणजे ठेवेल, त्यामुळे जनरली ऑन इथं चूक आहे, जास्त पुढे जाण्याची गरज नाही. पुढे बघायचं, चूज द मोस्ट सुटेबल वन वर्ड विचारलंय. वन हु इज इंटरेस्टेड इन द वेलफेअर ऑफ विमेन. स्त्रियांच्या उद्धारासाठी जो व्यक्ती कार्य करत असतो किंवा जो व्यक्ती तसा विचार करत असतो त्याला काय बोललं जातं मित्रांनो, त्याला आपण जनरली फेमिनिस्ट बोलत असतो. काय बोलत असतो? फेमिनिस्ट, ज्याला आपण स्त्रीवादी म्हणतो. स्त्रीवादी भूमिका असणारे अनेक साहित्यिक आहे, स्त्रीवादी भूमिका असणारे अनेक सोशल ॲक्टिव्हिस्ट आहेत. तर स्त्रीवादी भूमिका असणारा व्यक्ती ती फक्त स्त्रीच असली पाहिजे असं काही नाही. अनेक पुरुषसुद्धा फेमिनिस्ट असतात का जे स्त्रियांच्या डेव्हलपमेंटसाठी या ठिकाणी सोसायटीमध्ये कार्य करत असतात. सो या ठिकाणी फेमिनिस्ट हे उत्तर तुमचं करेक्ट आहे. ॲस्केटिक म्हणजे एकांतवासी, का ज्याला एकांतवासात राहायला आवडतं, समाजापासून दूर कुठेतरी देवाचं चिंतन मनन करत बसायला आवडतं. सेम वर्ड दिलेलं रिक्लस, हा सुद्धा फार फ्रॉम दी क्राऊड, जो गर्दीपासून अलिप्त एकांतात राहायला पसंत करतो त्याला रिक्लस बोललं जातं. आणि रिप्रूफ नाही. उत्तर फक्त निघते तुमचं 2. पुढे दिलेलं आहे, चूज द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह. किट्स अँड बायरन. आता हे 2 पोएट आहेत मित्रांनो, जॉन किट्स अँड लॉर्ड बायरन, आल्फ्रेड लॉर्ड बायरन. लक्षात ठेवायचं, यांच्या खूप साऱ्या कविता मी या ठिकाणी BL आणि MA ला शिकवलेल्या आहेत आणि मी सुद्धा अभ्यासलेल्या आहेत. तर किट्स अँड बायरन आर रोमॅन्टिक पोएट्स बट आय प्रिफर द लॅटर. नोटीस करायचं, इथं फ्रेज आलेली आहे द लॅटर. ही जनरली ॲडजेक्टिव्ह मधला टॉपिक आहे हा. द लॅटर, LATTER. द लॅटरचा अर्थ होतो मित्रांनो द सेकंड इन ऑर्डर, क्रमानं दुसरा. द लॅटर म्हणजे काय? क्रमानं दुसरा. आता जर तुम्ही क्रमानं दुसरा असा बोध करत असाल, उल्लेख करत असाल, तिथं दोघांचा उल्लेख पाहिजे. जर एकच व्यक्ती आहे आणि जर तुम्ही बोला क्रमानं दुसरा, दुसरा आणायचा कुठून? बरोबर आहे की नाही? इथं बरोबर दोघं दिलेले आहेत, हा पहिला हा दुसरा. मग मी कुणाला प्रिफर करतो? बायरनला प्रिफर करतो, म्हणजे द लॅटर. ही रचना बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 बरोबरच आहे, म्हणजे ग्रॅमॅटिकली. आणि सी केम टू स्कूल लॅटर दॅन आय, तर ही रचना सुद्धा बरोबर आहे मित्रांनो. LATE, लेट याचं कम्पॅरेटिव्ह डिग्री बनतं लॅटर, आणि लॅटर कम्पॅरेटिव्ह डिग्रीत आल्यामुळे त्याच्यानंतर दॅन येतो. ही रचना बरोबर आहे. बोथ A and R सेकंड आर करेक्ट. पर्याय क्रमांक 3. पुढे फिल इन द ब्लँक्स विचारले. काऊचं काप होतं, बघायचं. लिटल वन, ऑफ स्प्रिंग्स ऑफ ॲनिमल, प्राणी यांच्या पिल्लांची नावं. काय तर पिल्लांची नावं, चिल्ले पिल्ले. बरोबर आहे. काऊचं वासरू असतं त्याला इंग्लिशमध्ये काफ बोललं जातं. म्हणजे लायनचं जे असतं पिल्लू, तर लायनच्या बछड्याला काय बोललं जातं? लक्षात ठेवायचं. कोल्ट का रे? कोल्ट बोलत नाही. कोल्ट कोणासाठी? हॉर्ससाठी आहे. कब का रे? तर कब उत्तरामध्ये अपेक्षित आहे. आता कब कुणाच्या पिल्लाला बोललं जातं बघायचं. बियर, अस्वलाच्या पिल्लाला एक कबच बोललं जातं. लायनच्या पिल्लाला एक कब बोललं जातं. टायगरच्या पिल्लाला एक कबच बोललं जातं. आणि वोल्फ, लांडग्याच्या पिल्लाला एक कबच बोललं जातं. माझ्या सगळ्यांच्या पिल्लांना जर कबच बोललं जातं, पिल्लं आदलाबदली करायची नाही. नावं भले सारखी असतील, हे इंग्लिशमध्ये नाव आहे, भले सारखी आहे. प्रत्येकाच्या पिल्लाला असं सेपरेटली नामकरण नाही केलेलं. बरोबर आहे की भाषा तज्ज्ञांना एवढे वेळ भेटला नाही, सगळ्याला कॉमन नावं ठेवून दिलेली आहेत, पण हे बरोबर आहे, चुकीचं नाही. पुढे दिलेले सिग्नेट. सिग्नेट कुणासाठी या ठिकाणी दिलेले पाहिजे? सॉन असतो, हंस असतो, हंस पक्षी, याच्या पिल्लाला सिग्नेट बोललं जातं. आणि लॅव्हरेट दिलेला आहे, तो जनरली ससा, हेअर, सशाच्या पिल्लाला आपण लॅव्हरेट असं बोलतो. नोटीस करायचं. मी तुम्हाला अजून काही सांगितलेलं याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये उत्तर काय निघतं? कब. पुढे चूज द ऑड टर्म आउट. कुणाला बिलीव वाटणार नाही, हा नाऊन घटकावरचा प्रश्न आहे. NOUN, नाऊन घटकावरचा. मग बघायचा. पॉवर्टी, पुअर हा ॲडजेक्टिव्ह आहे, पुअर पासून ॲबस्ट्रॅक्ट नाऊन झालं पॉवर्टी. विजडम, वाईज हा ॲडजेक्टिव्ह आहे, वाईज पासून ॲबस्ट्रॅक्ट नाऊन झालं विजडम. फ्री हा ॲडजेक्टिव्ह आहे, फ्री पासून ॲबस्ट्रॅक्ट नाऊन झालं फ्रीडम. म्हणजे या ठिकाणी पॉवर्टी, विजडम आणि फ्रीडम हे 3 ॲबस्ट्रॅक्ट नाऊन आहे. आणि पुअर मॅन हा बाकी, मॅन हा जो शब्द आहे हा तुमचा कॉमन नाऊनमध्ये येतो. आणि ऑड विचारल्यामुळे त्याला मार्क करा. ॲप्रोच समजून घ्या. प्रश्न विचारलाय कसा त्यांनी स्पष्ट दिलेलं नाही आहे, परंतु अभ्यास जर बेस जर चांगला केला तर काही सेकंदामध्ये उत्तरं निघतात मित्रांनो. ही माझी ट्रिक्स आहे, कधीच चुकत नाही.
पुढे दिलेलं आहे चूज द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह. बघायचं, ही प्रिफर्स कॉफी टू टी. प्रिफर PREFER आयुष्यात कधी चुकायचं नाही. भले तुम्ही पेपर द्या अथवा नका देऊ, प्रिफरच्या नंतर टूच येत असतो, हे कधी विसरू नका. प्रिफर टू, इन्फेरियर टू, सुपेरियर टू, एक्सटेरियर टू, इंटेरियर टू. तर टू हा पुढे येत असतो. प्रत्येक वेळेला द्यान येतोच असं नाही. तर काही ठिकाणी काही लॅटिन ॲडजेक्टिव्ज असतात वगैरे, त्यांच्यानंतर खास करून टूचा वापर केला जातो. हा खूप कॉमन रूल आहे, ते उत्तरामध्ये येतं आहे. आणि 25 पिक आउट द मोस्ट इफेक्टिव्ह वर्ड फॉर द गिवन विचारले. बघा, माय फादर इज द डॉट डॉट ब्रदर ऑफ माय अंकल. हे दिलेलं ओल्डर. नोटीस करायचं मित्रांनो, ओल्डर हा जो शब्द आहे हा दोन व्यक्तींमधल्या वयाचा वय काढण्यासाठी विचारला जातो. दोन व्यक्तींमधलं वय हे कशाने जोडलं जातं रे? ओल्डरनी जोडलं जातं. नोटीस करायचं. पण जर दोघांमध्ये जर ब्लड रिलेशन असेल, नातेसंबंध, बहीण आहे, भाऊ आहे, कझिन आहे, तर या नातेसंबंधासाठी ओल्डर वापरायचं नाही. नातेसंबंधात ओल्डर येत नाही, तर काय तो एल्डर ब्रदर येतो. लक्षात ठेवायचं. आणि एल्डरच्या नंतर कधीच द्यान येत नाही, हे पण लक्षात ठेवायचं. एल्डरच्या नंतर द्यान येत नाहीये, ओल्डरच्या नंतर वाक्यामध्ये द्यान घ्यावं लागतं. बरोबर आहे. लार्जर ब्रदर होत नाही, लार्ज, लार्जर, लार्जेस्ट. इतका मोठा भाऊ नाही येतो, तेव्हा लार्जर वगैरे काही नाही आहे, बिगर वगैरे पण काही नाही आहे. एल्डर ब्रदर असतं, एल्डर सिस्टर असते, एल्डर कझिन असतं, या पद्धतीनं. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवायचं. ब्लड रिलेशन आलं का ओल्ड आणि एल्डर, म्हणजे एल्डर आणि एल्डेस्ट वापरलं जातं. आणि कॉमन रिलेशन आहे किंवा मित्र असेल किंवा दुसरं कुणी दोन व्यक्ती आहे, दोन वस्तू आहे, दोन इमारती आहे, यांच्या वयाची जर तुलना करायची, दोन झाडं असू द्या, वयाची तुलना करायची असेल तर ओल्डर घेतलं तरी चालतं. ठीक आहे. ह्या पद्धतीनं एल्डरचं उत्तर येतं आहे. तर अशा प्रकारे आहे. आणि उरलेले जे काही 5 प्रश्न आहे पॅराग्राफचे, आपण नंतर एकदा पाहूया. तर अशा प्रकारचा पेपर होता. काही खूप जड नाही. बेसिक चांगलं करा मित्रांनो, आरामशीर पेपर निघतो. मला तुम्हाला परत परत तेच सांगायचे. तर आपल्याला या ठिकाणी थांबायचे. मित्रांनो, जर लेक्चर आवडला तर लाईकचं बटन दाबायला विसरू नका. आणि आपला चॅनल कृपया सबस्क्राईब करा, जेणेकरून इथून पुढचे जे काही बाकीचे व्हिडिओज आहेत हेच नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. आणि हो, अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट, जर तुम्ही पुढे जाऊन जर बाकीच्या एक्झाम देणार असाल तर मित्रांनो कृपया हे 2-3 कोर्सेस लक्षात ठेवा. या ठिकाणी हा माझा कोर्स आहे, याची 3000 रुपये किंमत आहे, जास्त नाही आहे मित्रांनो. भयानक एफर्ट्स मी या ठिकाणी घेतलेले आहेत. आणि हा जर कोर्स जर पुढे जाऊन तुम्ही गट ब, गट क किंवा तुमच्या मित्रांना जरी सजेस्ट केला तरी 100% कल्याण होईल, याचं मी तुम्हाला गॅरंटी देतो. अदरवाईज तर तुम्ही जर अगोदर जर पुढे बॅच केलेली असेल, परत करायची गरज नसेल, ते 2 छोटाले कोर्स आहेत. व्होकॅब्युलरी इम्प्रूव्हमेंट करायची तर ह्या कोर्सला ट्राय करा, किंवा जर PYQ जर करायचं असेल तर ह्या कोर्सला ट्राय करू शकता. चला, ह्या लेक्चरमध्ये या ठिकाणी थांबायचे आपल्याला. लेक्चर आवडला असेल तर लाईक करा. आपल्याला अल्टरनेट डेजला आता पुढचा जो पेपर आहे 18चा जो पार्ट सेकंड, तो घेऊन आपल्याला भेटायचं आहे. थँक्यू.